नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी अर्णवला विचारत असते की अर्णव सर, मी तुम्हाला विचारलं त्याचं तुम्ही उत्तर दिले नाही. तेव्हा अर्णव विचारतो की काय, कशाबद्दल बोलतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, आपल्या नात्याचं काय? तेव्हा आता अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. ईश्वरी अगदी प्रेमाने त्याच्या उत्तराची अपेक्षा करत असते. अर्णव म्हणतो की आपल्या नात्याचं काय? आपलं नातं हे लवलेस आहे, तुला माहीत आहे. आपलं दोघांचंही जे नातं आहे ते फक्त लोकांना दाखवण्यापुरते नवरा बायकोचं नातं आहे. परंतु आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोसारखं काही नाही आहे. हे मी तुला तेव्हाच एक्सप्लेन केलं होतं, समजलं? त्यामुळे आपलं नातं हे लवलेसच असणार आहे आणि तुला अशाच नात्यात राहावे लागणार आहे. ईश्वरी म्हणते की सर, मला माहिती आहे आपलं नातं हे लवलेस आहे. परंतु जर माझ्या आईवरचे जे गुन्हे आहेत किंवा माझ्या आईवर जो तुम्ही आरोप लावला आहे तो जर खोटा सिद्ध झाला तर मात्र आपलं नातं हे असेल ना वेगळं. तेव्हा आपल्या नात्यामध्ये असेल ना प्रेम? मला मिळेल ना या नात्यामध्ये प्रेम? असं ईश्वरी त्याला विचारते. तेव्हा अर्णव म्हणतो की जेव्हा तो गुन्हा नाही हे सिद्ध होईल तेव्हा, आणि तरीही मी आता तुला काहीही सांगू शकत नाही. किती काही झालं तरीही हे नातं फक्त जगापुरतं आहे. मी आता यावर काही सांगू शकत नाही असं अर्णव तिला बोलून दाखवतो. त्यामुळे ईश्वरी गप्पच असते. आता ती काहीच बोलू शकत नसते. अर्णव विचारच करत राहतो. तो पुढे जाऊन म्हणतो की लेट सी, जेव्हा पुढे काही होईल तेव्हा आपण बघू. असं म्हणून ती तिथून निघून जाते. आणि नंतर ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला माहिती नाही आहे की आम्ही कोण आहोत ते. हम भी इंदौर से है, हमें मीठा पसंद आहे. आणि आपलं नातं पण असंच अगदी तिखट झटकेदार जगावेगळं असणार आहे, मला माहिती आहे. जेव्हा आपल्या नात्यात खरं प्रेम कळेल ना तुम्हाला, तेव्हा मात्र आपलं नातं काही वेगळंच असेल, असं ईश्वरी विचार करत असते. त्यानंतर मग आता वल्लरी ही सगळे तयारी करत असताना ईश्वरीजवळ येते आणि म्हणते की काय, म्हणजे संध्याकाळी घरचे बोलणी करायला येणार आहेत म्हणून खूपच खुश दिसतेस, अगदी आकाशात उडतेस. ही सगळी जी काही तयारी चालली आहे, तामझाम चालला आहे, हा सगळा त्याच्यासाठीच ना? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, घरी संध्याकाळी नमुताई आणि बोलणी करणार येणार आहेत ना आकाश सरांच्या लग्नासाठी, त्यासाठी. तेव्हा मग वल्लरी मामीला ती म्हणते की मामी प्लीज तुम्ही पण होकार द्या. तेव्हा ती म्हणते की तू काही डोक्यावर पडली आहेस का? मला अजिबातच त्या दोघांचं लग्न मान्य नाही आहे. मी अगोदरच सगळ्यांसमोर सांगितलेलं आहे. लक्षात आहे ना, किती काही झालं तरी मला त्या दोघांचं लग्न मान्य नसेलच. आणि मी हे जे सगळं होतं आहे ना ते अजिबात होऊ देणार नाही आहे. आलं लक्षात? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मामी बाकीचं सगळं जाऊन द्या, परंतु आकाश सर त्यांचा तरी विचार करा ना. आकाश सरांचा आनंद प्लीज बघा तुम्ही. तेव्हा मामी म्हणते एक मिनिट, मला काहीच बोलू नको, समजलं? मला काही शहाणपणा शिकवायला तू जाऊ नको. असं म्हणून मामी बाजूला जात असते. मामी विचार गेल्यानंतर ईश्वरी विचार करते की खरंच मला कळत नाही आहे बाबा नमुताईचं काय होणार आहे, आणि ती गालातच हसत असते. नंतर बोलणी करण्यासाठी ईश्वरीची आई आणि त्याचप्रमाणे नम्रता असतात. ईश्वरी दोन्ही बाजूकडची असते. तेव्हा मग आता आकाशच्या बाबतीत तिकडे सगळी बोलणी झालेली असतात, लग्नाची बोलणी सुरू होत असतात. तेव्हा आई म्हणते की खरंच म्हणजे हे सगळं खूप घाईगडबडीत झालं, आता आपल्याला काही तयारी करावी लागेल. त्यावेळेला मग आजी म्हणते की हो हो, साखरपुडा तयार म्हणजे साखरपुडा झाल्यातच जमा झाला आहे ना. त्यानंतर मग आता मामा म्हणायला लागतो की ईश्वरी, बरं आता मला एक गोष्ट आताच क्लिअर करून सांग बरं. तेव्हा ती विचारते की कसली मामा? तेव्हा मामा म्हणतो की ईश्वरी, अगं मला जरा सांग की तू कोणाच्या बाजूने असणार आहे, म्हणजे तू नम्रताशी कसं वागणार आहेस ते सांग. म्हणजे धाकटी लहान बहीण म्हणूनच वागणूक करणार आहेस तिच्याबरोबर, की मोठी ठसकेदार जाऊबाई अशी म्हणून तिला तू वागणूक देणार आहेस? त्यावेळेला नम्रता तिच्याकडे बघून हसते. ईश्वरी म्हणते की हो मामा, ते तर मी अगोदरच ठरवलं आहे. मी ना नमुताईची धाकटी बहीण म्हणूनच या घरात तिच्याबरोबर वावरणार आहे. तेव्हा मग ईश्वरीला ती म्हणते की अच्छा, म्हणजे तू तुझा जाऊबाईपणा दाखवणार नाहीस, तर नेहमीप्रमाणे धाकटी बहीण म्हणून स्वतःचे माझ्याकडून लाड करून घेणार आहेस, बरोबर ना? तेव्हा मग नम्रता हसते आणि ईश्वरी म्हणते की हो, अगदी खरोखर करेक्ट बोललीस तू. नंतर मग आता आजी म्हणते की बरं ठीक आहे, ते सगळं चालायचंच, आता गप्पा पुरे झाल्या, आता आपल्याला लग्नाची पुढची बोलणी करायला हवी. म्हणजे साखरपुडा झाला, आता आपल्याला लग्नाची दोघांच्या सुपारी फोडायला हवी, आणि कधी लग्न, कुठे, कसं करायचं या सगळ्या गोष्टी पण बोलून घ्यायला हव्यात. तेव्हा मग लगेचच वल्लरीला तिथे वल्लरी दिसत नाही, म्हणूनच सुप्रिया विचारते की म्हणजे मला सांगा की आकाशच्या आई कुठे आहेत, म्हणजे त्या कुठेही दिसल्या नाहीत. तेव्हा
लगेचच आता सगळे गप्प होतात. काय बोलावं काही कळत नाही. मग नंतर आजी बोलते, की त्याचं काय आहे ना, की ना वल्लरी म्हणजेच आकाशची आई तिला काहीतरी महत्त्वाचं काम आलं. त्यामुळे ना तिला जरा अर्जंट जावं लागलं. म्हणून ती इथे कार्यक्रमामध्ये उपस्थित नाही राहू शकली. तेव्हा आता आजीने बाजू सावरून घेतल्याबरोबर मामा बोलतो, की "1 मिनिट आई, आपल्याला ना असं काही बोलून चालणार नाही. म्हणजे जे काही खरं आहे ना, ते त्यांच्यासमोर आपल्याला सत्य मांडलं पाहिजे." तेव्हा मामा आता पुढे काहीच बोलत नाही. तेव्हा आता ईश्वरी पण म्हणते, की "हो, म्हणजे कसं आहे ना, मामी काहीतरी कामासाठीच गेल्यात." तेव्हा आता लगेचच पुढे सुप्रिया बोलायला लागते, की "तसं नाही, पण मुलाच्या लग्नाची बोलणी होती ना, आई असणं खूप गरजेचं आहे म्हणून मी म्हणाले." तेव्हा ईश्वरी आजी बाजू सावरून घेत असताना मामा म्हणतो, की "अगदी बरोबर आहे सुप्रियाताई तुमचं. आणि कसं आहे ना, लग्न जोडत असताना किंवा लग्नाची नाती जोडत असताना 2 कुटुंब जोडली जात असतात आणि त्यामुळे कोणालाही कशाबद्दलही सगळं माहीत हवं हेच मला हवं आहे. म्हणजे आपल्या या नात्यांमध्ये दोघांच्याही घरांच्या ट्रान्सपरन्सी हवी आहे. त्यामुळे मामा बोलतो, की यांच्यापासून काहीही लपवून चालणार नाही. आई आणि ईश्वरी यांना खरं काय ते कळलंच पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे सुप्रियाताई, आकाशची आई म्हणजेच माझी बायको वल्लरी, हिला हे लग्न मान्य नाही आहे आणि त्यामुळे ती बाहेर निघून गेली आहे आणि तिला कुठलंही महत्त्वाचं काम वगैरे नाही आहे. ती जाणून-बुजून मुद्दाम बाहेर निघून गेलेली आहे. हे सगळं तिला मान्य नाही म्हणून. आणि मला हे तुमच्यापासून अजिबात लपवायचं नाही आहे, कारण की तुम्ही या घरात तुमची मुलगी देताय. त्यामुळे वल्लरीचं नेमकं काय मत आहे या दोघांच्या लग्नाबद्दल हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सगळं खरंच सांगतो. ती मुद्दाम निघून गेली आहे. आम्ही तिला समजावलं, परंतु तिला काहीच समजायला ती तयार नाही. तिला दोघांचं हे लग्न मान्य नाही आहे, म्हणून तिने इतकं टोकाचं पाऊल उचललं आणि ती बाहेरच निघून गेली. आता हे ऐकल्यावर सुप्रियाला धक्का बसतो. नंतर मग सुप्रिया म्हणते, की हे खूप धक्कादायक आहे. म्हणजे सगळेजण तयार आहेत, परंतु त्याच लग्नाला तयार नाही आहेत. म्हणजे मलाही याचा धक्काच बसला. त्यावर लगेच मामा हात जोडतो आणि म्हणतो, की "माफ करा सुप्रियाताई. खरं तर असं माझ्या बायकोच्या वतीने मी तुमची माफी मागतो. असं व्हायला नको, म्हणजे तिने असं वागायला नको होतं तुमच्यासोबत. इतके महत्त्वाची बोलणी असताना ती निघून जायला नको हवी होती." तेव्हा वल्लरी तिथे नाही म्हणून मामाने हात जोडल्यावर लगेचच सुप्रिया म्हणते, की "अहो, तुम्ही का हात जोडताय मामा? यात तुमची काहीच चूक नाही आहे. ही सगळी चूक असेल तर ती कोणाची तेही सांगता येत नाही. कारण की त्याही एक आई आहेत आणि त्यांचाही या लग्नाबद्दल काहीतरी विचार नक्की असेल. त्यामुळे तेव्हा मग मामा म्हणतो, की "हरकत नाही, पण आपण पुढची बोलणी करूया. मी माझ्या मुलाच्या लग्नाच्या ठामपणे पाठीशी आहे. त्यामुळे जर ही आई नाही तरी काही प्रॉब्लेम नाही." तेव्हा सुप्रिया मात्र स्पष्टपणे बोलते, "पण मला प्रॉब्लेम आहे. म्हणजे माझी मुलगी ज्या घरात लग्न करून जाणार आहे, ती ज्या घरात वावरणार आहे, की तिच्या सासूबरोबरच जर तिचं पटलं नाही किंवा जर तिची सासूच तिला पटवून घेत नसेल, तर मग हे नातं कसं असणार आहे? किंवा या दोघींमध्ये जर सततच खटके उडत असले, तर मग खूपच प्रॉब्लेम आहे ना या बाबतीत." म्हणजे तेव्हा आकाश आता बघायलाच लागतो. त्यालाही खूप टेन्शन येतं. नंतर मामी तिथे नाही म्हणून ईश्वरी आणि अर्णवला पण खूप राग येत असतो आणि लगेच सुप्रिया बोलून दाखवते, की "मला माफ करा, परंतु आपण लग्नाची पुढची बोलणी इथेच थांबवू. जोवर या आकाश सरांच्या आई लग्नाला तयार होणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला या गोष्टी पुढे घेऊन चालणार नाही." आकाश आणि नम्रता यांना खूपच आता वाईट वाटतं, कारण की हे सगळं जर घडलं तर त्या दोघांचं पुन्हा हिरमोड होतोय. मग ईश्वरी समोर आणि आजीसमोर सुप्रिया हात जोडून म्हणते, की "मला माफ करा आजी, परंतु तुर्तास आपण ही लग्नाची बोलणी इथेच थांबवू. कारण किती काही झालं तरीही हे नातं असतं ते 2 नवरा-बायकोंचं नाही, तर ते 2 कुटुंबाचं जोडलेलं नातं असतं. त्यामुळे जर आकाशच्या आईच लग्नासाठी तयार नसतील, त्या खुश नसतील, तर हे दोघांचा संसार तरी कसा सुखाचा होईल? त्यामुळे मला असं वाटतं, की आपण सध्या तरी थांबूया. जोवर या लग्नासाठी त्या परवानगी देत नाही, तोपर्यंत आपण या लग्नाचं बोलूया नको." आता नमू म्हणते, की "आई, पण प्लीज ऐकून घे ना." तेव्हा आता नम्रताला ती थांबवते आणि म्हणते, की "नमू, आता तू काही बोलू नकोस, शांत हो." त्यावेळेला ईश्वरी म्हणते, की "आई, पण हे सगळं." तेव्हा आता ती म्हणते, की "ईश्वरी, आपण नंतर बोलूया या सगळ्यावर, पण आत्ता तरी आपल्याला थांबायला हवं." तेव्हा हे म्हटल्याबरोबर आता अर्णव गप्पच बसलेला असतो. ईश्वरी म्हणते, की "सर प्लीज, आई प्लीज ऐकून घे ना." तेव्हा नमूचा आता सुप्रिया हात धरून घेऊन जाते. आकाश म्हणतो, की "प्लीज काकू ऐका ना, प्लीज काकू थांबा ना." परंतु सुप्रिया अजिबात थांबत नाही. ती तडातडा हात धरून तिथून निघून जाते. तेव्हा आता आजी मात्र तिथल्या तिथे गप्प बसते. कारण सगळं एका क्षणात वल्लरीमुळे उद्ध्वस्त झालेलं असतं. आकाशला खूपच आता राग येत असतो. माझ्या आईने हे सगळं तिच्यामुळे घडलंय. आज माझ्या लग्नाची बोलणी पुढे गेली असते, परंतु वल्लरीमुळे सगळं तिथल्या तिथे थांबलं.
ईश्वरीलाही याचा धक्काच बसतो की आता मी काय करू. इतकं सगळं अगदी व्यवस्थित जुळवून आणलं होतं, परंतु तर नमू आणि सुप्रिया घरी आलेले असतात आणि सुप्रिया आल्याबरोबर नमूला म्हणते की नमू, अगं काय करतेस तू? प्लीज जरा शांत हो. अगं तू जरा विचार कर मी काय बोलते याचा. तेव्हा ती म्हणते की काय विचार करू मी आई, मला हेच कळत नाही आहे. अगं इतकं सगळं चांगलं माझ्या आयुष्यात घडता घडता पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम होऊन बसतो. का होतं ना हेच मला कळत नाही. तेव्हा मग आता लगेच सुप्रिया म्हणते की अगं नमू, इतका का विचार करतेस तू? अगं तुझ्या लग्नाला मी नकार दर्शवत नाही आहे. अगं पण ज्या बाईबरोबर ज्या घरात तू राहणार आहेस तिकडची बाई म्हणजेच आकाश सरांची सासू जर तुझ्याबरोबर नसेल तर मग तू काय करशील? त्यानंतर मग आता ती म्हणायला लागते की आई अगं त्यांचं जाऊ दे ना, परंतु बाकीचे सगळे तर तयार होते ना लग्नासाठी. बाकीच्या सगळ्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग तू का नकार दिल्यास मला सांग ना. फक्त त्यांच्या आईसाठी, पण त्याही कधीतरी होतीलच ना तयार. पण आई हे ना बरोबर नाही केलंस तू. कधीतरी माझ्या आयुष्यात काहीतरी चांगला प्रकार घडत होता, परंतु तोही तू घडू दिला नाही. माझं आणि आकाश सरांचं एकमेकांवर प्रेम आहे, एवढंच या लग्नासाठी पुरेसं नाही आहे का? त्याच्यात आईने नकार दिला, मग त्यात एवढं मोठं काय होतं? आई, मी खरं स्वतःला समजावत होते आत्तापर्यंत आणि किती समजावू गं? आताही मी समजावलं आणि स्वतः त्यानंतर माझ्या आयुष्यात हे सुख आलं लग्नाचं आणि माझ्या आवडत्या व्यक्तीबरोबर माझं लग्न होत होतं. परंतु तरीही मला हे सहन का होत नाही आहे माझ्या नियतीला? मला प्रत्येक वेळेला का असा त्रास होत राहतो? नाही आई, मला ना आता हे सहन न होण्यापलीकडचं झालं आहे. किती काही झालं तरीही मला खूप त्रास होतो आहे. नंतर ती म्हणते की नाही, नाही, आता मला हे जगणं असह्य झालं आहे. मी आता जगणार नाही. मला हे आयुष्यच नको आहे. असं म्हणून नम्रता आता हातात किचनवर जाऊन सुरी घेते आणि स्वतःचा हात कापून घेत असते. मला जगण्याचा हक्कच नाही आहे, असं म्हणून ती हात कापत घेत असताना सुप्रिया तिच्यावर जोरात ओरडते आणि तिच्या हातातला तो चाकू घेते आणि म्हणते की हे काय करतेस तू? नमू, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? प्लीज असं करू नकोस. अगं इतक्याशा गोष्टीवरनं इतका टोकाचा निर्णय नसतो घ्यायचा. ती आता तिच्या जवळ जाते आणि म्हणते की शांत हो नमू, मी आहे ना तुझ्यासोबत, प्लीज शांत हो. तेव्हा आता नमू आईला मिठी मारून खूप रडते. नमूला आई शांत करत असते. नंतर आता आजी म्हणते की खरंच मला ना अगदी नाशक्की झाल्यासारखे वाटते. वल्लरीला कोणत्या देवासमोर डोकं ठेवून चांगलं करू काहीच कळत नाही. अरे आपल्या मुलाचा जो काही आनंद आहे तो तिला बघवत नाही आहे का? खरंच आज समोरच्यांसमोर आपल्याला तोंडावर पडायला झालं. ईश्वरीची आई जे काही बोलली तेही अगदी चुकीचं नाही आहे. ही वल्लरी अशी का करते? म्हणजे आकाशचा आनंद तिला बघवत नाही आहे. आपला मुलगा काय म्हणजे कुठल्या आनंदात आहे हे तिला का पाहवत नाही आहे? खरंच हे खूप चुकीचं वागते ती. वल्लरीचं वागणं हे मला अजिबातच पटलेलं नाही आहे. म्हणजे इतकं सगळं चांगलं घडत होतं, आपला मुलगा आनंदात आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण तरीही तिने यात मोडता घातलाच. खरंच मला तर वाटतं ना की ह्या सगळ्यात ना स्वभाव खूप महत्त्वाचा असतो. वल्लरीचा स्वभाव हा खूपच बेकार आहे, कारण तिच्या स्वभावात चूक झाली आहे, त्यामुळे ह्या गोष्टी चुकीच्या घडत गेल्यात ना. ती कसलाही विचार न करता वागते. त्यावेळेला मामा म्हणतो की खरं तर ना आई, माझंच चुकलं. मी अगोदरपासून वल्लरीला लगाम ठेवला पाहिजे होता. मी ती वागते तसं वागू दिलं. चुकीचं वागेल किंवा काहीतरी टोकाचं पाऊल घेईल यासाठी मी गप्प होतो. पण आता मला वाटतं की नाही, मी खरंच खूप चूक केली होती. मी तेव्हाच तिला जर थांबवलं असतं ना तर असं ती वागली नसती. तिथे त्यांचं ते डिस्कशन सुरू असतं. तर सुप्रिया घरी येते. म्हणजेच ती सुप्रिया संजयजवळ येऊन म्हणते की काय चुकलं हो माझं? म्हणजे मला तरी असं काही वाटत नाही. मुलीचं सगळं व्यवस्थित व्हावं इतकाच विचार मी करते, तर यात माझं काय चुकलं आहे? तेव्हा मग संजय म्हणायला लागतो की नाही, तुझं काहीही चुकलेलं नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो, ती आकाश सरांची आईच या लग्नाला तयार नाही, मग आपण काय करणार आहोत? जर आई तयार नाही तर मग आपल्या नमूचा संसार कसा सुखाचा होईल सांगा ना मला. मी काही चुकली आहे असं वाटतंय का तुम्हाला? तेव्हा मग ती त्याच्याजवळ जाते आणि हात हातात धरते. त्यावेळेला संजय म्हणायला लागतो की हे बघ, मला कळतंय. ते नजरेतूनच तिला खुणावून सांगत असतात की तुझं हे जे काही वागणं आहे ते अगदी चुकीचं नाही. मग ती म्हणते की बोला ना, मी काय करू? नमूला काही समजतच नाही आहे. मी तिच्या भल्याचाच विचार करते ना. परंतु त्यावेळेला आता सुप्रियाकडे ते बघतच राहतात. सुप्रिया म्हणते की मला कळतंय तुम्हाला काय वाटतंय ते. सांगा ना, मी काही चुकीचं करते का? तेव्हा ते हात वर करतात आणि म्हणजे हात हालचाल करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळेला आता सुप्रिया म्हणते की खरंच त्या घरात जर तिची सासूच तयार नाही तर रोजच खटके उडवेल. आपली नमू तिथे कशी सुखात राहू शकेल याचाच विचार मी करते एक आई म्हणून. पण मुलं ते कळतच नाही आहे. उगीचच नको ती भाषा करते आहे, नको त्या गोष्टी काढते ती.
त्यावेळेला मग आता बाबा तिचा हात धरतात आणि तिच्या हातात हात धरून तिला डोळ्यांनी समजवण्याचा प्रयत्न करतात. ती म्हणते की मी जे काही करते ते चुकीचं करते का? दोघांना विरोध दर्शवून तेव्हा मात्र बाबा हातात हात घेतात आणि डोळे मिचकवतात. म्हणजे बरोबर, तू त्यांना नकार देऊ नको असं त्यांचं म्हणणं असतं. नंतर सुप्रिया विचारते की त्या दोघांच्या लग्नाला मी होकार देऊ असं म्हणताय का तुम्ही, नम्रताच्या आणि आकाशच्या? त्यावेळेला बाबा पुन्हा डोळे बंद करतात आणि तिला डोळ्यानेच इशारा करून सांगतात की त्यांच्या लग्नाला तू नकार देऊ नकोस, होकार दर्शव. तेव्हा मात्र आता बाबा गप्प बसलात आणि ती म्हणते की खरंच तुम्हाला असं वाटतं की या लग्नाला मी होकार देऊ? तेव्हा मात्र आता बाबा डोळे बंद केल्यामुळे सगळं काही तिला स्पष्ट झालेलं असतं. त्यानंतर आता सगळेजण टेन्शनमध्ये असतात. ईश्वरी सगळ्यांसाठी चहा आणते. तेव्हा मग आजी म्हणते की खरंच आता काय करायचं काहीच कळत नाही आहे. वल्लरीच्या या स्वभावापुढे तर बाबा हात टेकले. आता या दोघांचं लग्न ठरत होतं, ते होता होता राहिले. काय करायचं काहीच कळत नाही. आता त्यावर लगेचच आकाश पण नाराज झालेला असतो. त्यावर आकाशला आता अर्णव बोलायला लागतो की आम्हाला कळतंय तुला आकाश काय वाटत असेल यावेळेला. तेव्हा तो म्हणतो की या मॉमला काय करू तेही समजत नाही, तिला समजूनही कळत नाही आहे. तेव्हा मग आता आजी म्हणते की हे बघ, मला तरी वाटतंय आपण तरी या लग्नाला तयार होतो, परंतु नम्रताची आई तिच्या जागी अगदी बरोबर आहे. काही झालं तरी ती मुलगी अशा घरात कशी काय देईल? तेव्हा मग मामा म्हणतो की आपण एकदा परत नम्रताच्या आईशी बोलून घेऊया का? नाहीतर मग एक काम करूया, आपण सरळ त्यांच्या घरी जाऊया आणि नम्रताच्या बाबांशी बोलणं करूया, म्हणजे ते काय म्हणतात त्यांचं मत आपण जाणून घेऊया. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही मामा, जोपर्यंत वल्लरी मामी या लग्नाला होकार देत नाही ना, तोपर्यंत ती काही पुढे जाणार नाही. मी ओळखते ना आईला, ती कशी आहे ती. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सध्या तरी आई काय बोलते याकडे लक्ष देऊया. तेव्हा आता अर्णव म्हणतो की पण हे सगळं किती डिफिकल्ट होऊन बसलंय. मामीच्या एका नकारामुळे किती सारे प्रॉब्लेम होऊन बसलेत. आता काय करायचं तेही कळत नाही आहे. तेवढ्यातच आता सगळेजण अगदी नाराज असतात. ईश्वरीचा फोन वाजतो. ईश्वरी म्हणते एकच मिनिट, आईचा कॉल आलाय, घेते. तेव्हा मग कॉल आल्यानंतर ईश्वरी फोन उचलते आणि म्हणते की हां आई बोल ना. तेव्हा ईश्वरीची आई म्हणते की इशू, तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं, वेळ आहे का? तेव्हा ती म्हणते की हो ना आई बोल, काय झालं? तेव्हा ती म्हणते की इशू, आज जे काही घरी झालं त्यानंतर मी आता इथे येऊन तुझ्या बाबांशी बोलले आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली आणि माझा निर्णय आता पक्का झाला आहे त्या दोघांबाबतीत. ईश्वरी म्हणते की काय? तेव्हा सुप्रिया सांगते की माझा आता नम्रता आणि आकाशच्या लग्नाला विरोध होता, तो आता नाही आहे. मी दोघांच्याही लग्नाला आता होकार देते. हे ऐकल्यावर तिथून नमू खुश होते, इथून ईश्वरी खूपच आनंदात असते. ती म्हणते की आई खरंच थँक्यू सो मच, खरंच मला खूप बरं वाटलं. पण असं झालं काय अचानक, तू तुझा निर्णय बदलला? तेव्हा ती म्हणते की हे सगळं आपण नंतर भेटून बोलू. तू आजींना माझा निरोप दे की सुपारी फोडण्याचा जो काही संध्याकाळी कार्यक्रम होता तो होणार आहे आणि आम्ही येतोय संध्याकाळी. हे ऐकल्यावर लगेचच ती खुश होते. मग मामा विचारतो की काय गं ईश्वरी, काय झालं? आई काय बोलली? तेव्हा ईश्वरी म्हणते की आईने लग्नाला होकार दर्शवलाय, तिचं बाबांशी बोलणं झालंय. आई म्हणाली की सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता तो तसाच होणार आहे संध्याकाळी. फायनली आता आकाशही खूप उत्सुक असतो. उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग, आणि तो तिथे उभाच राहतो. तेव्हा मामा म्हणतो की अरे आकाश, काय आता तरी खुश ना? ते बघ, आकाशचा चेहरा कधी अगदी असा मुरजल्यासारखा झालेला, म्हणजे हिरमुसल्यासारखा झालेला, आता लगेच बघ त्याची कळी कशी खुलली आहे ती. तेव्हा आकाश खुश होतो आणि मग त्याला लगेचच आता अर्णव विचारतो काय मग नवरदेव खुश ना? तेव्हा तो हो खुश असं म्हणून लाजत असतो. आता ईश्वरी म्हणते की चला मला आता संध्याकाळच्या कामासाठी लागायला हवं. तेवढ्यातच नमू धावत धावत येते आईजवळ आणि आईला मिठी मारते की थँक्यू सो मच आई, तू खरंच होकार दर्शवला त्यामुळे खूप खूप थँक्यू, असं म्हणून ती तिचे आता आभार दर्शवत असते. त्यानंतर मग ती बाबांजवळ येते आणि बाबांना पण मिठी मारते की थँक्यू बाबा, तुमच्यामुळे हे शक्य झालं, असं म्हणून आता ती दोघांना आई वडिलांना मिठी मारते. पण सुप्रियाच्या मनात मात्र अजूनही थोडी भीती असतेच. काही झालं तरीही वल्लरी अजून लग्नाला तयार नाही. जर आकाशची आई म्हणजे हिची सासूच हिला ॲक्सेप्ट करायला तयार नाही तर काय करायचं, असा विचार तिच्या मनामध्ये येत असतो. तर संध्याकाळी कार्यक्रमाला नम्रता आणि आई आलेल्या असतात. मामा सुपारी फोडतो आणि म्हणतो की आता ही सुपारी फुटली, म्हणजेच आकाश आणि नम्रता यांच्या लग्नाची. तर आता ही सुपारी फुटल्यामुळे हे सगळ्यांसमोर मी आता जाहीर करतो की ही लग्नाची सुपारी फुटली. आता नम्रता आणि आकाश यांचं लग्न हे आता होणार, पक्क होणार, हे आता या सुपारीमुळे जाहीर झालं आहे. सगळेजण आता जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात.
तेव्हा सगळे खुश असतात. नम्रताकडे बघून आकाश म्हणतो की नम्रता कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा ती पण म्हणत असते की कॉंग्रॅच्युलेशन्स आकाश सर. दोघं एकमेकांकडे बघून खूपच खुश असतात. तेव्हा आजी म्हणते की बघितलं, म्हणजे आपण कोणी करू नको, परंतु या दोघांनीही एकमेकांना कॉंग्रॅच्युलेशन्स करून घेतलं, एकमेकांना आनंदाच्या शुभेच्छा दिल्यात. त्यावेळेला मग आता लगेचच ती म्हणायला लागते की हो, मग काय, आम्ही दोघांनीच एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तर इथे हे सगळं होत असताना सुप्रिया मात्र टेन्शनमध्ये बाजूलाच उभी असते. ईश्वरीला लक्षात आलेलं असतं की काहीही करून हे सगळं खूपच चुकीचं घडलेलं आहे आणि म्हणून आई डिस्टर्ब आहे वल्लरीमुळे. तेव्हा सुप्रिया बाजूला उभी असते, डोळ्यात जरासं पाणी तरळत असतं. मग ईश्वरी बाजूला येऊन तिला म्हणते की आई, मला माहिती आहे तुला कसलं टेन्शन आलं आहे, परंतु प्लीज अजिबात कुठल्याही प्रकारचं टेन्शन तू घेऊ नको. मला माहिती आहे तू विचार करतेस ना की कसं होईल सगळं, पण अजिबात विचार करू नकोस. अगं, हे जे सगळं काही घडतंय ना, अगदी उत्तम होणार आहे. नमुताई आणि आकाश सरांचा संसार खूपच सुखाचा होणार आहे, बघच तू. त्यांचा संसारही सुखाचा होणार आहे आणि ते दोघं एकमेकांसोबत खूप आनंदात राहणार आहेत. कारण का, तुला माहिती आहे, तुमच्या दोघांची पुण्याई, माझ्या आईवडिलांची पुण्याई आमच्या मागे आहे, असं ती बोलून दाखवते. त्यानंतर पुढच्या भागामध्ये वल्लरी फोनवर बोलत असताना तिथे सुप्रिया येते आणि सुप्रिया तिला पाहिल्यावर तिला धक्काच बसतो. वल्लरी म्हणते की हीच ती बाई आहे, जी बाई जिच्यामुळे माझा लेकीचा आणि माझाही संसार उद्ध्वस्त झाला होता, माझं आयुष्य खराब झालं होतं. त्यामुळे आता सुप्रिया तिच्याजवळ जाते आणि तिचा हात धरून म्हणते की ए थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तूच आहेस ना ती बाई जिच्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला, तूच आहेस ना ती, असं म्हणून आता ती तिचा हात धरत असते. तेव्हा वल्लरी म्हणते की सोड मला, कोण आहेस तू, असं म्हणून ती तिला लांब लांब ढकलत असते. परंतु वल्लरीला आता सुप्रिया जोरात बाजूला ढकलते आणि तिथे सुप्रिया खाली पडते आणि वल्लरी धावत धावत निघून जाते. तेवढ्यातच तिथून ईश्वरी येते आणि म्हणते की आई, काय झालं अगं, तू अशी का वागतेस, म्हणजे अशी का पळून आली आहेस. तेव्हा ईश्वरीला ती म्हणते की इशू, अगं मी त्या बाईला पाहिलं होतं. ईश्वरी विचारते की कोण बाई. तेव्हा मग ईश्वरीला ती म्हणते की अगं, तीच बाई ज्या बाईमुळे तुझा संसार उद्ध्वस्त झाला आणि माझाही भूतकाळ खराब केला, ती बाई, जी बाई जिच्यामुळे अर्णव सरांच्या आईने आत्महत्या केली होती, हीच ती बाई होती. हे ऐकल्यानंतर आता मात्र दोघांनाही धक्का बसतो. नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.